नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर अमोल दशपुते आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण या ठिकाणी समाजशास्त्र ऑप्शनल हा विषय का निवडावा याच्यावर चर्चा करण्यासाठी एकत्रित आहोत, राईट। तर मित्रांनो, एक साधा सिंपल प्रश्न आता तुम्हाला सर्वांना पडला असेल, सर ऑप्शनल तर UPSC ला होता, आता MPSC मध्ये ऑप्शनल पुन्हा आलेला आहे। ओके, आम्हाला त्याची सवय नाही, काय करावं लागेल, का निवडावा कुठला ऑप्शनल, आम्हाला खूप कन्फ्युजन आहे। हिस्ट्री घ्यावा, जॉग्राफी घ्यावा, पॉलिटी घ्यावी की इकॉनॉमिक्स घ्यावा, करेक्ट आहे, कुठल्या ऑप्शनलचं महत्त्व काय आहे। ओके, या सर्व विषयांवर आपण आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि नक्कीच खात्रीने सांगू शकतो की ह्या व्हिडिओ नंतर तुमच्या मनातले सगळे प्रश्न काय झालेले असतील, दूर झालेले असतील। करेक्ट आहे मित्रांनो, चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ। करेक्ट आहे। सो आपण जर बघितलं तर हा सेमिनार आपण कशासाठी घेतोय, सोशियोलॉजीसाठी घेतोय। सगळ्यात पहिली सूचना तुम्हाला देऊन टाकतो, 30 तारखेला आपला ऑफलाईन सेमिनार आहे। ओके, सो तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात, ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे किंवा दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, तुम्हाला ती माहिती मिळून जाईल। ओके, नाउ वी कम टू द नेक्स्ट पॉइंट की वाय टू चूज सोशियोलॉजी ॲज अन ऑप्शनल सब्जेक्ट, राईट। सोशियोलॉजी ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला का निवडायचं आहे, तर याचं सगळ्यात पहिलं कारण, सगळ्यात सोपं आणि पहिलं कारण ते म्हणजे काय की समाजशास्त्र जो विषय आहे, करेक्ट आहे, समाजशास्त्र हा विषय काय आहे, याचा जो समाजशास्त्र अभ्यासक्रम, ओके, समाजशास्त्राचा जो अभ्यासक्रम आहे तो सर्वात छोटा आहे। काय आहे, सर्वात छोटा। जेवढे ऑप्शनल्स तुम्हाला दिलेले आहे, तुम्ही जर त्याच्या थ्रू गेलात, एक साधारण 26 ऑप्शनलची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे, राईट। तर यामध्ये समाजशास्त्र या विषयाचा जर अभ्यासक्रम आपण थोडासा अॅनलाइज केला, व्यवस्थित आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर सर्वात छोटा, सगळ्यात कमी, सगळ्यात लहान ऑप्शनल जर कुठला असेल तर सोशियोलॉजी असणार आहे, करेक्ट आहे, समाजशास्त्र असणार आहे। आता हे मी समाजशास्त्र शिकवतो म्हणून नाही सांगत आहे, हे क्लिअर करा, ऑलराईट। मी हे तुम्हाला का सांगतोय, याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही जर सिलेबस थ्रू गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की पेपर 1 मध्ये साधारण तुम्हाला किती पॉईंट दिलेले आहेत, 10 पॉईंट्स आहेत फक्त, आणि पेपर 2 मध्ये जर बघितलं तर किती पॉईंट्स आहेत तुम्हाला, 10 पॉईंट्स। म्हणजे पूर्ण ऑप्शनल पेपरसाठी तुम्हाला 20 पॉईंटचा अभ्यास करणं गरजेचं आहे। तुम्ही बाकी ऑप्शनलच्या पेपरमध्ये जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्यामध्ये सिलेबसची म्हणजे वेगनेस इतका जास्त आहे, संख्या इतकी जास्त आहे की तो आपल्या आवाक्यात येईल की नाही येणार असा आपल्याला प्रश्न बऱ्याच वेळेला पडतो। असे अनेक ऑप्शनल्स आहेत, मी काही नाव घेणार नाही कोणाचं, बट तुम्ही सिलेबस जर बघितला तर तुम्हाला लक्षात येईल। त्यानंतर दुसरं याच्यातलं जे कारण आहे, ऑप्शनल विषय म्हटला की विद्यार्थ्यांना थिंकर्स, जे विचारवंत आहे, यांची भीती जरा जास्तच वाटते। ओके, सो मग या विचारवंतांसाठी काय आहे आपल्याकडे, तर सर्वात कमी विचारवंत जर कुठल्या ऑप्शनल मध्ये असतील तर ते आहे सोशियोलॉजी ऑप्शनल। तुमच्या सिलेबसला जर तुम्ही बघितलं तर पेपर 1 ला सर्वसाधारणपणे 6 विचारवंत दिलेले आहेत आणि पेपर 2 ला सर्वसाधारणपणे जर बघितलं तर 3 विचारवंत दिलेले आहेत, जे ऑफिशियली दिलेले आहेत। पण ज्यावेळेस आपण बॅच कंटिन्यू करू त्यामध्ये या 6 ला सपोर्टेड असलेले आणि या 6 ला अपोजिट असले, म्हणजे याच्या विरोधात असलेले काही थिंकर्स असतील, त्यांचा स्टडी आपल्याला करायचा आहे। काही इंडियन थिंकर्स असतील, भारतीय विचारवंत असतील, त्यांचा पण स्टडी आपल्याला करायचा आहे। साधारण जर बघितलं तर ही संख्या तुमची 15 ते 20 या घरात जाते। आणि विश्वास ठेवा, राईट, ही विचारवंतांची संख्या ही सर्वात कमी संख्या आहे। ओके, तुम्ही जर पॉल सायन्स ऑप्शनल बघितला, तुम्ही जर जॉग्राफी बघा, इकॉनॉमी बघा, त्याच्यामध्ये खूप जास्त विचारवंतांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट, हा ऑप्शनल निवडण्यामागचं कारण ते म्हणजे काय, एक तर सिलेबस सगळ्यात छोटा आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं। दुसरं त्यातल्याच त्यात जो सिलेबस तुम्हाला दिलेला आहे तो सिलेबस वेल डिफाईन आहे। काय आहे, वेल डिफाईन, म्हणजे कुठेही वेगनेस त्याच्यामध्ये नाही। जसं आता फॉर एक्झाम्पल हिस्ट्रीचं म्हटलं, आपण हिस्ट्रीमध्ये काय म्हणतो, आपण स्पेसिफिक, आता वर्ल्ड हिस्ट्री जर सांगितलं तर वर्ल्ड हिस्ट्री या एका शब्दामध्ये इतिहासाचा पूर्ण सिलेबस संपून जाऊ शकतो। त्याच पद्धतीने जे ऑप्शनलचे सिलेबस दिलेले आहे त्याच्यामध्ये छोटे 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 भाग इतके आहेत की त्याच्यामध्ये एक्झॅक्टली आपल्याला कळत नाही की कुठला सिलेबस पूर्ण होईल किंवा नाही होणार। त्यामुळे हा सिलेबस वेल डिफाईन असल्यामुळे तुम्हाला हा ऑप्शनल निवडताना कुठल्याही पद्धतीचं टेन्शन राहणार नाही। ओके, चौथा याचा जो विषय आहे, राईट, चौथा याचा विषय जो आहे तो म्हणजे काय, जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की यामध्ये एक साधी सिंपल गोष्ट आहे, ती
ती म्हणजे काय की उत्तर लिखाणाची भाषा, जे उत्तर लेखन तुम्ही करणार आहात. बरं, मी सगळ्यात महत्वाचं वाक्य सांगतोय, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, भले तुमचं ऑप्शनल कुठलाही असेल. राईट, ज्यावेळेस तुम्ही वैकल्पिक विषय निवडतायत आणि ज्यावेळेस तुम्ही जीएसचा विषय निवडतात, जीएसचा विषय लिहितायत त्या संदर्भात, तर दोघांची भाषाही कधी एकत्र म्हणजे एकसारखी असू नये. जसं आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, युपीएससीचे जे विद्यार्थी आहेत, ओके, तुम्ही बघा, ज्या विद्यार्थ्यांचं ऑप्शनल पॉल सायन्स आहे युपीएससी मध्ये, त्या विद्यार्थ्यांना जो पेपर 2 आहे ना, मुळात पॉल सायन्स ऑप्शनल याच्यासाठी घेतो की पेपर 2 मध्ये त्याचा फायदा होईल. पण काय होतं की पेपर 2 हा तुमचा जीएसचा पेपर आहे आणि पॉल सायन्स हा तुमचा कसला पेपर आहे, हा ऑप्शनलचा पेपर आहे. मग तुम्ही काय करतात, ऑप्शनलची जी लँग्वेज आहे ती तुम्ही जीएसच्या पेपरमध्ये लिहून येतात आणि पेपर चेकर तुम्हाला मार्क्स देत नाही. इट्स व्हेरी सिम्पल अँड व्हेरी इझी. ओके, सो त्यामुळे लक्षात ठेवायचं की जी उत्तर लेखनाची भाषा आहे ती प्रत्येक ऑप्शनलची जी असते ती काय असते मित्रांनो, वेगळी असते, कम्प्लिटली डिफरंट असते. बरोबर आहे. मग जनरलाइज भाषा कुठल्या ऑप्शनलची आहे, तर ती आपल्याला सोशिओलॉजीच्या ऑप्शनलमध्ये बघायला मिळते. जनरलाइज भाषा म्हणजे काय की याच्यामध्ये तुम्ही असे सोशिओलॉजिकल, डेफिनेटली त्याचा सोशिओलॉजिकल टच असणार आहे, पण तो सोशिओलॉजिकल टच जो आहे ना, तोच मुळात काय तुमचा जनरल आहे. जनरली म्हणजे काय, सर्वसाधारण आहे. त्यामुळे तुम्ही या ऑप्शनल मधले ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही जीएस मध्ये जरी लिहिल्यात तरी पण तुम्हाला त्याच्यामध्ये मार्क्स तेवढेच मिळणार आहेत, ही खात्री तुम्ही ठेवली पाहिजे. त्यानंतर पाचवा सगळ्यात महत्वाचा विषय आहे हा ऑप्शनल निवडण्यामागे, की यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला एक तर तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये तुम्हाला माहित असतील, किंवा इन फ्युचर जेव्हा तुम्ही अधिकारी बनणार आहात त्याही वेळेस तुम्हाला या गोष्टीचं म्हणजे हा जो ऑप्शनल असेल याचा खूप जास्त फायदा होणार आहे, कारण तुम्ही सोसायटीमध्येच काम करणार आहात. मग त्यामुळे सोसायटीचं कल्चर काय आहे, सोसायटीची अंडरस्टँडिंग काय आहे, कुठल्या प्रकारची लोक असतात, त्यांची थिंकिंग प्रोसेस काय आहे, कुठले विचारवंत काय सांगून गेलेत, तर या सर्व गोष्टींचा फायदा हा तुम्हाला कशामध्ये बघायला मिळेल मित्रांनो, या ऑप्शनल मध्ये बघायला मिळेल. करेक्ट आहे. असे एक ना एक असे अनेक पॉइंट्स आहेत की ज्याच्यावर आपण बोलू शकतो की हा सोशिओलॉजी ऑप्शनल तुम्ही का घेतला पाहिजे. कारण यामध्ये जर बघितलं तर साधारण 500 मार्काला जरी ऑप्शनल असला, आपण पुढच्या याच्यामध्ये आपण तेच बोलणार आहोत. ओके, सो आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हा सब्जेक्ट स्कोरिंग आहे का, तुमचं ऑप्शनल कितीला आहे, 500 मार्कांना आहे. बरोबर आहे. तर आतापर्यंत युपीएससीच्या, आता कारण आपल्याला युपीएससी स्टँडर्ड ठेवावं लागणार आहे, कारण सिलेबस दोघांचा सेम झालाय आणि मागच्या काही वर्षात युपीएससी मध्ये काय घडलं त्याच्यावर आपण बोलू शकतो. बिलीव मी मित्रांनो, मागच्या 7 वर्षापासून मी सोशिओलॉजी ऑप्शनल शिकवतो आहे आणि त्यामध्ये आतापर्यंत ॲव्हरेज मार्क्स जे मुलांना सोशिओलॉजीमध्ये येतात त्याचा स्कोर असतो साधारण 270 ते 280. हे काय आहेत मित्रांनो, ॲव्हरेज मार्क्स आहेत. ॲव्हरेज एक्सलंट मार्क मुलांचे 324 327 पर्यंत गेलेले आहेत आणि त्याचमुळे ह्या सब्जेक्ट स्कोरिंग होतो आणि याचा फायदा तुम्हाला जीएसच्या अदर्स पेपरमध्ये होतो. जसं उदाहरणार्थ ऑप्शनलचे 500 आलेत तुम्हाला, करेक्ट आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर GS1 पेपर जो आहे, GS1 पेपर मध्ये सिलेबस काय तुमचा, हिस्ट्री, जॉग्राफी आणि सोसायटी सॉरी, करेक्ट आहे. सोसायटीचे जर साधारण पकडलं तर एक 75 मार्काचे प्रश्न हे तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये बघायला मिळते. राईट. GS2 चा सिलेबस काय मित्रांनो, GS2 मध्ये 5 पॉइंट येतात, कॉन्स्टिट्यूशन, गव्हर्नन्स, करेक्ट आहे. त्यामध्ये एक पॉइंट आणखी आहे जो सोशिओलॉजीशी संबंधित आहे, तो म्हणजे काय, सोशल जस्टिस, सामाजिक न्याय, हा GS2 मधला टॉपिक आहे मित्रांनो. आणि त्याचे पण साधारण एक 50 मार्कापर्यंतचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात. GS3 मध्ये मी पकडतो की 0 मार्काला काही येतं, पण लक्षात ठेवा सोशिओलॉजीचं ऍप्लिकेशन जर काल मार्क्स तुम्ही सोशिओलॉजीमध्ये शिकत असाल आणि GS3 मध्ये त्याचं ऍप्लिकेशन होणार नाही असं शक्य नाही, कारण इंडस्ट्रियलायझेशन, ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन हे सारे सब्जेक्ट, हे सारे विषय तुम्हाला सोशिओलॉजीमध्ये पण शिकायचे आहेत आणि तेच तुम्हाला GS3 मध्ये पण बघायला मिळतील. बरोबर आहे. तरी मी त्याचे 0 मार्क्स पकडतोय. GS4 मध्ये तर तुम्हाला सोशिओलॉजीचा फायदा खूप जास्त होतो. कसा होतो, तर GS4 चे मोस्टली जे थिंकर्स आहेत, जे विचारवंत आहेत, आणि सोशिओलॉजी मधले विचारवंत हे ऑलमोस्ट बऱ्यापैकी सेम आहेत. एखाद दुसरा इकडे तिकडे गेला तर गेला, बट ऑलमोस्ट सेम आहे. आणि केस स्टडी तर तुमच्या सोसायटी बेस्डच असतात. तो साधारण 250 मार्काचा पेपर तुमचा कव्हर होत असतो. करेक्ट आहे. पूर्णपणे म्हणता येणार नाही, आपण त्याला 200 मार्क पकडूया. ओके, बाकी थेरॉटिकल तुम्हाला इथिक्स मध्ये पण करावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय
जो आहे तो म्हणजे तुमचा निबंध. मित्रांनो, सिलेबसचा पॅटर्न बदलला आहे, आपली लेखनशैली विकसित नाहीये, त्यामुळे सगळ्यात जास्त अडचण जर विद्यार्थ्यांना कुठे येणार आहे भविष्यात तर ती आहे निबंध लेखनामध्ये. कारण निबंध लेखन हे काही कुठल्या जीएसच्या पेपरचं आन्सर लिहिण्यासारखं नसतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्या गोष्टीचा फायदा जर तुमचा ऑप्शनल सोशोलॉजी असेल तर आतापर्यंतच्या यूपीएससीच्या इतिहासामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा ऑप्शनल सोशोलॉजी आहे त्या विद्यार्थ्यांनी 120च्या खाली मार्क्स स्कोअर केलेले नाहीयेत. एखाद दुसरा अपवाद असू शकतो, पण 99.99% विद्यार्थ्यांनी काय केलेत, ज्यांचा ऑप्शनल सोशोलॉजी होता त्या विद्यार्थ्यांनी 120 पेक्षा जास्त मार्क आणलेले आहेत. त्यामुळे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर साधारण 500 ऑप्शनलचे मार्क जे 2 पेपर तुम्ही देणार आहात ते, त्यानंतर पेपर 1 मधून 75, पेपर 2 मधून 50, पेपर 3 मध्ये मी 0 पकडलेत, पेपर 4 मधून 250 आणि एसएचे 2 पेपर. तुम्ही कुठलेही एसएचे पेपर उचलून बघा मागच्या काही वर्षातले, तुम्हाला लक्षात येईल की ॲटलिस्ट 2 सेक्शन मध्ये 2 एसे जे असतात, 2 निबंध जे असतात ते समाजशास्त्र या विषयाशी संबंधितच असतात, किंवा आणखी स्पेसिफाय करताना सांगेल की ते समाजशास्त्र याच्यातूनच येतं. इज दॅट क्लिअर? नक्कीच. सो टोटल किती झाले मित्रांनो? साधारण 500, 500, 1000, 1075, 1125 मार्क. तुम्ही फक्त जर 500 मार्काचं प्रिपरेशन करतायत सोशोलॉजी ऑप्शनल घेऊन तर बाय इनडायरेक्टली तुमचं किती मार्काचं कव्हरेज होतंय? 1125 मार्कांचं कव्हरेज होतंय. सो त्यामुळे हा जो प्रश्न आहे, इज इट अ स्कोरिंग सब्जेक्ट, हा विचारणं म्हणजेच काय आपल्याला करेक्ट आहे. आपल्याला हा विचारणं सुद्धा चुकीचं वाटू शकतो, कारण फक्त 500 मार्काची तयारी करताना 1125 मार्क तुमचे कव्हर होत आहेत. आणि बिलीव्ह मी मित्रांनो की ज्यावेळेस आपले बॅच सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला आपल्या सोशोलॉजीचा टच आणि त्यानंतर तिथे करत असलेलं आपलं प्रॅक्टिस या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला हा विषय खूप सोपा होणार आहे, याची शाश्वती माझी. धन्यवाद मित्रांनो.